यस पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. थँक्यू सो मच रोशन दादा पाटील यांचा आवाज आपण या अगोदर पाहिला. मॅचला होईल सुरुवात. एका बाजूला टीम घेसर संघ आणि त्यांना फाईट करेल बुर्दुल संघ. नाणेफेकी जिंकली बुर्दुल संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. यावेळेस मात्र पहिला चेंडू लॉंग ऑफ मध्ये चेंडूला खेळून काढले. तिथे दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात आणि चेंडू जाईल 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती चौकार. सूरज मात्रेच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला. टीम घेसरचा सर्वाधिक घातक फलंदाज सूरज मात्रे आणि त्याच्या जोडीनं दुर्वेश मडवी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज भूषण पाटील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा तिथे क्षेत्ररक्षक उपलब्ध होते. चेंडूची अडवणी खोली तिथे केली गेली आणि निर्धाव चेंडू. हॅलो हॅलो. तर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल गोलंदाज भूषण पाटील. स्ट्राइक एंडला फलंदाज सूरज मात्रे. आलीस मात्र ऑन साइड रिदम मध्ये खेळून काढलाय. तिथे डायरेक्ट किकचा प्रयत्न परंतु फलंदाज मात्र सेफ रित्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचत असताना पाहतोय आपण दुर्वेश मडवी. या अगोदरचा सामना पाहिला. दुसऱ्या फेरीतील सामना टीम नारायण संघानं सामना तो जिंकला आणि कोणी सी संघाला तिथे परास्त केले गेलं. जर आपण पाहिला तर अगदी ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला उसाटण्याचा रायफल बुर्दुल गावचे जावई बाबू घेसरचे आमचे मित्र गणेश पाटील यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकार 5000 रुपयाचा धनादेश आणि ऐवा कॅसाठी सन्माननीय हेमंत मडवी यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000. जयदेवजी पाटील यांच्या माध्यमातून 1000 एकूण 2000 रुपयाचं कॅश प्राइज. या स्ट्राइक एंडला दुर्वेश मडवी होते. पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू खेळत असताना फलंदाज दुर्वेश मडवी. चेक घेसरचे काशीनाथजी पाटील यांच्या माध्यमातून लगातार 3 चौकार लगातार 3 षटकार रोख रक्कम 1100. यस गोलंदाज सज्ज होते. यावेळेस मात्र ऑन साइडला चेंडूला लॉंग स्टॉप 4 धावांसाठी चौकार. गेल्या त्या 9 धावा टीम घेसरच्या. स्ट्राइक एंडला फलंदाज दुर्वेश मडवी त्याच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. अगदी जर पाहिलं तर ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला उसाटण्याचा रायफल. त्या बॅनरला जर डायरेक्ट हिट केला तर रायफल बैलाचे मालक विशाल पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. याच मात्र दुर्वेश मडवीसाठी लॉप केलाय. तिथे कोणताही क्षेत्ररक्षक मध्ये उपलब्ध नाहीये. चेंडू जाईल सरळ 1 बाउंस सीमा पार. पंचांचा इशारा येतो चौकार. यस हेमंतदादा मडवी यांचं हे टायटल सॉन्ग पाहिलं. या स्पर्धेचे आयोजक त्यांचं देखील या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत राहिली आहे. त्यानंतर आमचे गावचे सरपंच शिवाजीदादा पाटील किरण पाटील असतील, त्यानंतर सचिनदादा पवार, या सर्वांची अपाट मेहनत या स्पर्धेसाठी. त्यानंतर संपूर्ण विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ उसाटणे आणि ग्रामस्थ मंडळ उसाटणे सर्वांची अपाट मेहनत या स्पर्धेसाठी लाभली. आणि आज मात्र ही स्पर्धा पाहतो आपण 4थ्या रजनीमध्ये तिथे सामना सुरू आहे. एका बाजूला बुर्दुल संघानं त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय घेसर संघ. बॉलिंग ट्रॅक वरती दुसरं षटक घेऊन येईल गोलंदाज सुधीर पाटील गोलंदाज. तर स्ट्राइक एंडला फलंदाज पाहू शकाल आपण सूरज मात्रे, ज्याच्या बॅट मधनं पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता तो सूरज मात्रे आता सज्ज होईल. सुधीर पाटील दुसरं पॉवर प्लेचं षटक घेऊन गेले तो गोलंदाज. जर क्षेत्रक्षम पाहिलं तर एक लॉंग ऑफ मध्ये आणि एक क्षेत्ररक्षक मिडॉन मध्ये, असे 3 क्षेत्ररक्षक तिसगत गिरेच्या पायर पाहायला मिळतात फलंदाज सूरज मात्रेसाठी.
पहिला चेंडू गोलंदाज सुधीर पाटील. आणि तिथे निर्धाव चेंडू फेकला गेला गोलंदाज सुधीरच्या माध्यमातून. सूरज म्हात्रे स्ट्राईक रेंजला फलंदाज. दुसरे षटक मार्गस्थ असताना टीम घेसरची धावसंख्या जाऊन पोहोचले ते 13 या आकड्यावरती. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून बरेच सारे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन प्रेक्षक जुळले गेले, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. यावेळेस मात्र स्वतःच्या फलत्रमध्ये चेंडूला अडवलं गेलं. तिथे एक धाव कंप्लीट केली गेली. फलंदाज सूरज म्हात्रे आणि दुर्वेश मडवी यांच्या माध्यमातून. इथे मात्र दुसऱ्या षटकामध्ये सुधीर पाटील मात्र चांगली गोलंदाजी करतोय. 2 चेंडू फेकले गेले त्याच्या माध्यमातून फक्त एक धाव खर्च गेली. आणि विचार केला तर भूषण पाटील मात्र थोडासा मागडा ठरला. त्याच्या षटकामध्ये तब्बल 3 चौकार पाहायला मिळाले आणि धावा खर्च केल्या त्या म्हणजे 13. बुर्दुल संघाचा एक वेगवान गोलंदाज भूषण पाटील आपण नेहमीच पाहतोय पहिलं षटक फेकत असताना. आणि आता दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सुधीर पाटीलला पाहताय. टीम बुर्दुलचा एक अष्टपल्लू असा खेळाडू दुर्वेश मडवी. यावेळेस मात्र लॉब करायचा होता. स्क्वेअर लेग रिझम मध्ये चेंडूला खेळून काढलाय. तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू जाईल सीमा पार चौकार. दुर्वेश मडूच्या बॅट मध्ये इथे चौकार पाहायला मिळाला. पुढचा चेंडू यावेळेस मध्ये पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता आणि शर्यता घेसर संघ जर सरपंच चषक 2025च्या फायनल मध्ये पोहोचला तर आदरणीय दीपक पाटील साहेब आणि मुकुंद गायकर साहेब यांच्याकडून रोख रक्कम 11,000 रुपयांचं पारितोषिक घेसर संघाला देण्यात येईल. घेसर संघ मैदानात आतमध्ये खेळतो. आदरणीय उद्योगपती घेसर अंकुश शेठ भोईर यांचा तुम्हाला एक कटआउट देखील पाहायला मिळतो आणि ऑनलाईन या स्पर्धेचा ते आनंद घेतात. जरूर या स्पर्धेला भेट देण्यासाठी देखील उपस्थित राहतील. आदरणीय हेमंत शेठ मडवी यांच्या फार जवळचं व्यक्तिमत्व आहे. सो आदरणीय अंकुश शेठ भोईर यांच्याकडून घेसर संघाला मनपूर्वक शुभेच्छा. बॅक टू बॅक 3 सिक्सेस साठी देखील पारितोषिक आहे. पंच या अगोदर जो रनर बॅटकट होती का लेग बायच्या स्वरूपात? यस बॅटकट. बुर्दुल गावचे जावई गणेशजी पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे. धावफलकी धावा लागल्या गेल्या त्या 19 टीम घेसर. स्ट्राईक एंडला फलंदाज सूरज म्हात्रेला पाहतो आपण. बॉलिंग ट्रॅक वरती सुधीर मात्र अप्रतिम गोलंदाजी करतोय. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 आकड्यावरती. यस थँक्यू डीजे मास्टर. आज जर विचार केला तर घेसर संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 आकड्यावरती. रियांश 11 जॉय 11 ऐकावतोय घेसर संघ या नावाने आज संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. आदरणीय
अंकुश शेठ भोईर यांच्या कटआउटला त्यांच्या फ्लेक्सला डायरेक्ट जर फलंदाजाने षटकाराच्या स्वरूपात हिट केलं तर फलंदाजाला 1000 रुपयांचं पारितोषिक. बुर्दुलच्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर त्यांना 5000 रुपयांचं कॅश प्राइज आदरणीय उद्योगपती माजी सरपंच श्रीमान हेमंत शेठ मडवी यांच्याकडून. आणि त्याचबरोबर आदरणीय हेमंतजी मडवी साहेब यांच्या कटआउटला डायरेक्ट हिट केला तर आदरणीय सरपंच शिवाजी पाटील साहेब यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक फलंदाजाला देण्यात येईल. दुर्वेश मडवी ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र ऑन साइडला चेंडूला टंग करत असताना तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा मात्र प्रयत्न करत नाहीत फलंदाज. एक धावच्या मदतीनं संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. ज्या गोलंदाजानं पहिलं षटक फेकलं होतं बुर्दुल एक्सप्रेस म्हणून ज्या गोलंदाजाला ओळखलं जातं भूषम पाटील. एक अप्रतिम गोलंदाज आहे बुर्दुल संघाचा. यंगस्टर मात्र बुर्दुल संघामध्ये पाहायला मिळत आहेत. भूषम पाटील असेल त्यानंतर आदर्श असेल. खूप चांगला खेळ या खेळाडूंचा राहिलाय टीम बुर्दुल साठी. पुढचा चेंडू गोलंदाज भूषण. स्ट्रायकिंगला फलंदाज सूरज मात्रे जो सलामीसाठी आलाय. यावेळेस मात्र बॅटची गडा आणि तिथे अप्रतिम झेल. कॅच ऑफ द नाईट जगदीश पाटील आणि फलंदाज होईल बाद सूरज मात्रे. बॅक टू द पवेलियन. ते होते स्वतःला झोकून दिला ना. अप्रतिम झेल जगदीश पाटील यांच्या माध्यमातून ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहू शकाल स्क्रीनवरती रिप्ले. स्वतःला झुकून दिला आणि पकडला झेल. अप्रतिम झेल जगदीश पाटील यांच्या माध्यमातून तिथे पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज आशिष भोईर हा फलंदाज. जर विचार केला तर डोंबिवली विभागातील एक दादा संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. तो घेसर संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहतोय आपण. तर त्यांच्या समोर टीम बुर्दुल एक दादा संघ म्हणून ज्या संघाला ओळखलं जातं. यावेळेस मात्र लॉंग ऑफ रिझम मध्ये तिथे क्षेत्ररक्षक आलेत वेगानं आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. एक धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावच्या मदतीनं संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 21-21 या आकड्यावरती. भूषण पाटील सध्या अप्रतिम गोलंदाजी करतोय. दुसरं स्पेल स्वतः फेकतोय गोलंदाज भूषण पाटील. तिसरं षटक मार्गस्थ असताना पाहतोय आपण टीम घेसर आणि बुर्दुल या दोन संघामध्ये सामना. पुढचा चेंडू यावेळेस मात्र ऑन साइडला टंग केलाय. चेंडू जाईल वन बाउंड सीमा पारा चौकार. तर इथे दुर्वेश मडवीसाठी पारितोषिक लागली गेली आहेत. तर रुपेश अनंता पाटील जे उत्तर शिवचे आहेत त्यांच्या माध्यमातून दुर्वेश मडवीसाठी 2 षटकारांसाठी तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. दुर्वेश मडवी ऑन अ स्ट्राईक ज्याच्या बॅटमधनं आत्ताच एक चौकार पाहायला मिळाला. ऑन साइडला टर्न केला चेंडूला आणि संघाची धाव संख्या 25 या आकड्यावरती. भूषण पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. जर एका चौकाराचा जर अपवाद वगळला या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी राहिली गोलंदाज भूषणची. यावेळेस मात्र चॉप केल्या चेंडूला तिथे क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न परंतु शेवटच्या क्षणाला मध्ये तिथे नकार देत असताना फलंदाज दुर्वेश मडवी आणि एका धावच्या मदतीनं संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावरती. दुर्वेश मडवी कोणत्या क्षणाला आक्रमक होऊ शकतो असा हा फलंदाज. सातत्याने खुल्या गटातील स्पर्धा देखील हा फलंदाज खेळत असतो आणि आज मात्र आपल्या गावासाठी क्रिकेट खेळत असताना पाहतोय आपण फलंदाज दुर्वेश मडवी आणि त्याच्या साथीनं नवीन फलंदाज आशिष भोईर हा फलंदाज आता स्ट्रायकर एंडला असेल. यावेळेस मात्र लॉप करायचा होता चेंडू आणि बॅटचा मात्र कोणताही संपर्क होत नाहीये. तिसरं षटक झालं समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती
26 या आकड्यावरती. कडुलाच अंकुश बॉम्बेला देण्यात येईल. त्याचबरोबर दीपक पाटील, सागर भोईर आणि मुकुंद गायकर घेसर जर फायनल मध्ये पोहोचले तर त्यांना 11 गावठी कोंबडे देण्यात येतील. गेसर संघ या स्पर्धेच्या सुपर 5 मध्ये दाखल झाला तर त्यांना 21 ट्रिप असेल. पुढचा चेंडू यावेळेस मात्र लॉंगा प्रिझम मध्ये चेंडूला खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक भूषण आलेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या प्रयत्नानं जर का कलेक्टिंग तिथे कंप्लीट केली गेली असती तर फलंदाज मात्र बाद होऊ शकला असता, परंतु क्रिकेट मध्ये म्हटलं जातं ना, जर आणि तरला मात्र कोणतंही स्थान नाहीये. एक धाव कंप्लीट. दुसरी आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 या आकड्यावरती. पुढचा चेंडू वेळेस मात्र ऑन साइडला चेंडूला खेळून काढलाय. तिथे एक धाव कंप्लीट केली जाते. तर याच दरम्यान घेसर संघासाठी अजून एक पारितोषिक असेल. गणेश पाटील जे घेसरचे आहेत त्यांच्या माध्यमातून घेसर संघाच्या कोणत्याही फलंदाजानं जर 3 षटकार ठोकले तर त्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. स्ट्राइक एंडला फलंदाज आशिष भोईरा, फलंदाज सज्ज यास मात्र ऑन साइडला चेंडूला खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली जाते. थोडस पंबल आणि लगेच दुसरी धाव कंप्लीट केली गेली फलंदाजांच्या माध्यमातून. चुकीला मात्र माफी नाहीये क्रिकेटमध्ये. एक धाव होती, थोडस पंबल झाले तिथे भूषण आणि लगेच दुसरी धाव कंप्लीट केली गेली. फलंदाज आकाश भोईरानं आशिष भोईर या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर अतिशय वेगानं यष्टी रक्षकाच्या हातामध्ये येत असताना निर्धाव चेंडू. नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज पाहू शकाला, पण दुर्वेश मडवी डावकुऱ्या हाताचा एक विस्फोटक खेळाडू, परंतु आता स्ट्राइक एंडला फलंदाज असेल आशिष भोईर. बॉलिंग ट्रॅक वरती अंकुश बॉम्बे खूप साऱ्या वर्षांचा अनुभव घेऊन यावेळेस मात्र पुन्हा एकदा लॉप केले. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. त्यांच्या डोक्याच्या वरनं चेंडू जाईल सरळ सीमा पार, आउट ऑफ द पार्क. दॅट्स इट माय डेट. षटकार.
दुर्वेश मडवीसाठी अजून एक प्राइज असेल. दर्शन मडवी ते जे श्रीमलंगडचे आहेत त्यांच्या माध्यमातून दुर्वेश मडवीसाठी 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. दुर्वेश मडवीसाठी तर भरघोस पारदर्शिका लागली गेली आहेत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 4 षटकांच्या अखेरीस तब्बल 43 या आकड्यावरती. अद्याप विचार केला तर सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दुर्वेश मडवी ज्याच्या बॅट मधनं 3 चौकार पाहायला मिळाले. एक षटकार ज्याच्या बॅट मधनं आलाय. अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे फलंदाज दुर्वेश मडवी आणि त्याच्या साथीनं फलंदाज पाहतो आपण जो 3ऱ्या क्रमांकावरती आला होता आशिष भोईर ज्याच्या बॅट मधनं देखील एक षटकार आलाय. तोच फलंदाज आता नॉन स्ट्रायकर एंडला पाहू शकाल. तर बॉलिंग ट्रॅक वरती फिरकीचा जादूगार आदर्श पाटील हा गोलंदाज. स्ट्रायक एंडला फलंदाज दुर्वेश मडवी. यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर काहीसा वलंग घेणारा होता आणि फलंदाज दुर्वेश मडवीला बीट करून जातोय. मी म्हटलं होतं फिरकीचा जादूगार म्हणून ज्या गोलंदाजाला ओळखलं जातं एक यंगस्टार गोलंदाज आदर्श पाटील ज्या गोलंदाजानं स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक गाजवला तोच गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती पाहतो आपण. पुढचा चेंडू गोलंदाज आदर्श पाटील. स्ट्राइक एंडला फलंदाज दुर्वेश मडवी तो देखील आता सेट असेल. याच मात्र ऑन साइडला लोअर पुलटस होता तिथे क्षेत्ररक्षक महेश पाटील कोणतीही चुकी करणार नाही. आदर्शला मिळाली पहिली विकेट. आदर्श पाटील इथे आपल्या फिरकीच्या तालावरती मात्र फलंदाजांना नाचवत असताना पाहतो आपण. ज्या गोलंदाजांना अनेक फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावरती नाचवलाय तोच गोलंदाज सध्या अप्रतिम गोलंदाजी करतोय. शेवटच्या स्लॉगरच्या षटकामध्ये ज्या षटकामध्ये मात्र फलंदाज अटॅकिंग क्रिकेट खेळण्याच्या मोड मध्ये असतो आणि त्या षटकामध्ये मात्र अप्रतिम गोलंदाजी करतोय गोलंदाज आदर्श पाटील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. दीप म्हात्रे फलंदाज येतोय. पुढचा चेंडू गोलंदाज आदर्श पाटील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43. याच मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये होता तिथे क्षेत्ररक्षक होते मात्र शेवटच्या क्षणाला तिथे झेल ड्रॉप केला गेला. क्षेत्ररक्षक होते तिथे अभि पाटील ज्यांच्या माध्यमातून हा झेल ड्रॉप केला गेला. अप्रतिम गोलंदाजी करतोय गोलंदाज आदर्श पाटील सध्या आपल्या आदरणीय हेमंत शेठ मडवी यांच्याकडून आमचा डीजे ओमी साठी फाइंडेचे कॅश प्राइज झालेले आणि कॉम्बॉक्स साठी 1000 रुपयांचं. सो हेमंत शेठ मडवी साहेब आपलं देखील मनापासून आभार. यस थँक्यू करणजी कालन सर आणि थँक्यू सो मच हेमंत मडवी. आदर्श पाटील आता मात्र अप्रतिम गोलंदाजी करतोय. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. तब्बल 3 चेंडू फेकले गेले. एक सफलता आपल्या नावावरती केली गोलंदाज आदर्श पाटील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा आणि फलंदाज होईल बाद. आदर्शला मिळाली ही दुसरी विकेट. थँक्यू सो मच डीजे मास्टर. आपण संगीत पाहिला. उसाटणे गावचे सरपंच माननीय श्री शिवाजीदादा बालाराम पाटील यांच्या नावानं ही स्पर्धा भरवली गेली. त्या स्पर्धेचा टायटल सॉन्ग आपण पाहिला डीजे ओमी यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहतोय आपण फलंदाज गोरख मांगरुळकर. टेनिस क्रिकेट विश्वातील एक खूप मोठं नाव गोरख मांगरुळकर. यस नेक्स्ट मॅच असेल
एका बाजूला असेल बामाली संघ आणि त्यांना फाईट करेल मांगरुल संघ. दोन्ही संघाच्या संघानायकाला विनंती असेल त्वरित आपण कॉम बॉक्स मध्ये यायचंय. गोरख मांगरुलकर स्ट्राइक एंडला बॉलिंग ट्रॅक वरती. आदर्श चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा लॉब करायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक तिथे. आता मात्र कोणतीही चुकी करत नाही भूषण. गोरख मांगरुलकर बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच डीजे मास्टर. अप्रतिम गोलंदाज होते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आदर्शच्या माध्यमातून जर का विचार केला आदर्शचा जर 5 चेंडू फेकले गेले त्याने तब्बल 3 सफलता आपल्या नावावरती. फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली गेली. ऑन हॅट्रिक असेल गोलंदाज आदर्श पाटील. बॅक टू बॅक 2 विकेट आता मात्र संपन्न केल्यात. षटकातील शेवटचा चेंडू हॅट्रिक संपन्न करेल का गोलंदाज आजच्या दिवसामध्ये. विकी मानेच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली. त्यानंतर आदर्श पाटीलांना मात्र ती कंप्लीट करेल का पाहणं गरजेचं असेल. स्ट्राइक एंडला फलंदाज जर शेवटचा चेंडू शिल्लक असेल ओमकार गायकर. आदर्श सज्ज होतोय. यावेळेस मात्र लॉब करायचा होता. तिथे क्षेत्ररक्षक वेगाने आले आणि विकेट हॅट्रिक. प्रतीक कोपरकर तिथे सज्ज होतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाणार गोलंदाज आदर्श साठी. 6 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त एक धाव खर्च करत तब्बल 4 विकेट आपल्या नावावरती राहिल्या. बामाली विरोधात मांगरुल. दोन्ही संघांना ज्ञापन. तरी टॉस बॉक्स मध्ये टॉस केलं जाईल. दोन्ही संघांना वेळ न घेता त्वरित या. बामाली विरोधात मांगरुल असं यापुढील बहुचर्चित सामना पाहायला मिळेल. 5 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 44 या आकड्यावरती आणि येणारे 5 षटकामध्ये तब्बल 45 धावांचं लक्ष्य असेल. आणि शेवटच्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली गोलंदाज आदर्शने आणि त्याच्यासाठी ते पारितोषिक आलेत. बुर्दुलगावचे बलरामजी पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज आदर्शसाठी असेल. तर या ऐकूया मायक्रोफोन वरती दुसऱ्या सत्रामध्ये करंजी कालन सर यांना. तर यापुढील सामना बामाली विरोधात मांगरुल असा हा सामना आहे. दोन्ही संघनायकांचं मनपूर्वक स्वागत. प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस बॉक्स मध्ये टॉस इथे संपन्न केला जाईल. तरी ते आरोही 11 आई गावदेवी शिरवली मलंगड परिभागातील आज शिरवली आज शिकस्त देईल टीम बामाली. अशा 2 संघादरम्यान इथे टॉस इथे संपन्न केला जातो आणि तात्काळ इथे लढतीकडे प्रस्थान केले जाईल. सन्माननीय आमचे भगवान गोंधळी आदर्श संघनायक यांचा इथे शुभ सन्मान इथे संपन्न केला जाईल. खरं तर सरपंच महोदय शिवाजी पाटील यांच्या शुभ हस्ते इथे हा सन्मान सोहळा इथे संपन्न झालाय. टॉस जिंकला टीम
बामालीनं निर्णय इथे सुपूर्द केला जाईल आणि त्यानंतर शिरोली संघाचे संघनायकाचा सुद्धा इथे शुभ सन्मान आमच्या आयोजकांच्या शुभ हस्ते इथे संपन्न केला जातो. तर गोलंदाज आदर्शसाठी इथे कॅश प्राइज आहे. मोहन पाटील यांच्या माध्यमातून 500 मॅच चालू करायची आहे. धनाजी पाटील यांच्या माध्यमातून 500, रणजित पाटील 500 आणि दत्ता पाटील यांच्या माध्यमातून 500. बहिराम पाटील साहेब यांच्याकडून 500, बहिराम पाटील साहेब यांच्याकडून 500. अगदी तुमच्या हस्ते द्यायचे, आमच्याकडे पैसे नकोत. आपल्या राखीव काढूकडे आपण पैसे द्या, ते त्या काढूकडे पोहोचवतील. कॉमेंट बॉक्समध्ये नको. चला आपण सुरुवात करूयात मॅचला. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. सरपंच चषक 2025 ची चौथी रजनी पहिल्या फेरीतील महत्त्वपूर्ण सामना गावदेवी बुर्दुल आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना रियांश जुआ 11 गावदेवी केसर. फुल लेंथ स्लाइस केल्या बॉलला, खराब लेंथ, बॉल सीमारेषेच्या बाहेर. बुर्दुल साठी पहिला चौकार. सन्माननीय बाबूराव गणेश पाटील गेसर यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी अगदी 5000 रुपयाचा धनादेश आणि त्यानंतर अरविंद म्हात्रे यांच्या माध्यमातून आकाश भोईर साठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज. फुल लेंथ यावेळेला बॉल पाहायला मिळाला. इथे त्याला ड्राईव्ह करायचं होतं. मागचा बॉल बरोबर स्लाइस केला जेव्हा कवा पॉइंटच्या गॅप मधून पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळाला. महेश पाटील, भूषण पाटील ओपनिंग पियर गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुलची. लक्ष 45 काय बॉलिंग केली स्लॉगर मध्ये आदर्श पाटीलने. आदर्शच ठेवला गोलंदाजांसमोर. विकेट काढले त्याने 4-1 धावांचं ते षटक आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या डावामधलं घेसर जेव्हा बॅटिंग करत होता ऑन साइडला मिड विकेट ठेवलं आणि त्याबरोबर डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ आकाश. फुल टॉस आहे, खराब लेन, पुन्हा ऑन साइडला टर्न करण्यात आला. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. दुसरा चौकार. फुल टॉस पुन्हा एकदा आला. ऑन साइडला टर्न करण्यात आला. आकाश भोईरने पुन्हा ट्रॅक चेंज केला. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने पुन्हा एकदा येतोय. 2 चौकार महेशच्या बॅट मधून. धावा 45 आहेत. गौरीपाडाची स्पर्धा संपूर्ण दिवस ते खेळले. टॉप 3 ला क्वालिफाय झालेत. मात्र या मॅच मध्ये सध्या आपण पाहतोय चांगले बॅटिंग, मात्र यावेळेला डॉट. जयदेवजी शत्रुघ्न पाटील ग्रामस्थ मंडळ बुर्दुल यांच्या माध्यमातून आयवाकॅस साठी 1000 रुपयाचा धनादेश आणि सन्माननीय हेमंत शेठ हरिमडवी यांच्या माध्यमातून 1000 प्लस ट्रॉफी सुद्धा आहे. एक गोल्डन ही कामगिरी आमच्या या A1 जोडीच्या माध्यमातून आयवाकॅस वाले आता खुश होतील. 15 मिनिटांमध्ये त्यांच्यामध्ये 500 रुपयांची देखील वाढ होणार आहे. 12 वाजतील. ऑन साइडला उडवला, मिस टाइम आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. जजमेंट चुकलंय शेवटला बरोबर. वेल जज कॅच बाय दीप. प्राइसलेस विकेट येते. फलंदाज महेश पाटील बाद. सन्माननीय सोमनाथजी चिंतामण पाटील यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक साठी 3000 रुपयाचा धनादेश. सांगून गेले तुका पैशाला मुकू नका, पैसा बोलताय. चांगलं खेळा, तुम्हाला इथे मोटिवेट केलं जातं. खरं तर पाहुण्यांचं कौतुक करायला हवं, कारण अगदी ही कौतुकाची थाप आहे.
पैसा नव्हेच. अगदी परवा अगदी एका खेळाडूने 22,000 रुपये घेऊन गेलाय फक्त एक षटकार. 3 षटकार 22. काय फटका आलाय. फॉलिंग स्वीप लॉंग लेग सीमारेषेचा बार. प्रेक्षकांना सुवर्ण संधी मात्र तिथे कॅच ड्रॉप झाली आहे. सुधीरचा बॅट मधून षटकार. रिक्स से तो रिवॉर्ड है. बोकर कुठे चोरून नेलेले आणून द्या रे डीजे वाल्याचा बोकड कोणी नेलाय. 14 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. चौदा धावा पहिल्या षटकाचा खेळ संपला. 45 ला चेस करतोय सध्या संघ गावदेवी बुर्दुल. जबरदस्त खेळ. महेश पाटीलचे 2 चौकार. सुधीर आला आणि त्याने लगेचच बुर्दुलला धीर दिला कारण पहिला षटकार त्याचा बॅटमधून आलेला आहे. आता उर्वरित गोलंदाजांना कमबॅक करावं लागेल. 24 बॉलमध्ये या मॅचमध्ये गरज आहे 31 धावांची. बॅटिंग करत असताना बुर्दुलला प्रेम भंडारी, उसाटणे, त्याचबरोबर तेजस मात्रे, देसाई यांनी पुरस्कृत केलेला गावदेवी घेसर हा संघ सध्या आपण पाहतोय. आकाश थोडं मागडं षटक पण एक विकेट त्याने काढली आहे. इथून कमबॅक करावं लागेल. दुर्वेश मडवी सेकंड ओव्हरमध्ये. लवकरातच आणखी गोलंदाज. पडलाय बॉल. वळण घेत असताना गेलाय विकेट किपरकडे. रुपेश अनंत पाटील साहेब यांच्याकडून दुर्वेशला विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. धावसंख्या 14. सुधीर काही चर्चा करत असताना पाहायला मिळाला. भूषण सोबत मोठ्या फटक्यांमध्ये डील करण्याचा प्रयत्न करत आहेत फलंदाज. षटकार मारण्याचा प्रयत्न भूषण पाटीलचा देखील होता जो लेफ्टी आहे. तर प्रतीक कोपरकर जेव्हा फलंदाजीसाठी आतमध्ये येईल तेव्हा त्याला षटकार हॅट्रिक साठी जुल्या ग्रुप उसाटणे यांच्यामधनं तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. येस, कॉमेंटर बॉक्स. अलंकार मडवी यांच्या कटआउटला जर डायरेक्ट बॉल लागला तर अलंकारजी मडवी यांच्याकडून 3,000 रुपयांचं कॅश प्राइज आणि त्याचबरोबर सोमनाथजी पाटील साहेब यांच्याकडून 1,000. अलंकारजी मडवी यांच्या कटआउटला डायरेक्ट हिट झाल्यानंतर हेमंतजी मडवी साहेब यांच्याकडून 2,000 म्हणजे टोटल 6,000 रुपयांचं पारितोषिक. कुठे कटआउट कुठे? समोरच आहे. म्हणजे संधी आहे फलंदाजाला. याच एंडने बॅटिंग सुरू आहे. मडवी बॅटचा चेहरा उघडला. वॉट अ शॉट. एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषेचा बाहेर. 4 धावा. चौकार. सम्राट सरपंच आल्यापासून पारितोषिक त्यांनी लावलेत. 5,000, 11,000, 2,000. प्रत्येक हार नंतर आपण पाहतोय प्रेक्षकांमध्ये जे पारितोषिक आपण लावलंय आयवा झेल साठी त्यामध्ये 500 ची वाढ होते. असं दिलखुलास दिलदार व्यक्तिमत्व आहे म्हणजे मडवी साहेब. 22 धावात. यावेळेला ऑफस्टम्पचा फार बाहेर. अंपायरचा सिग्नल वाईड. अलंकारची मडवी साहेब यांच्याकडून ओमी डिझेला 500चं कॅश प्राइज आलेलं आहे. तेवीस धावा धावफलकावरती. 45च्या चेस मध्ये 23 धावा धावफलकावरती. अर्धा पल्ला पार झालाय. पुन्हा लॉफ्ट केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर. झेलची संधी मात्र त्याचा वाख्या बाहेर. षटकार. ओव्हर पिच. एक्स्ट्रा कव्हरला चौकार. वाईट ऑफ लॉंग ऑफला षटकार. भूषण पाटील
14 वरती तो पोहोचला, 29 वरती बुर्दुल. यावेळेला पूल करायचा होता, मात्र यावेळेला आलाय डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपला. 29 धावा. धावा फलकावरती बॉल बाकी आहेत 18. 18 बॉल मध्ये 16 धावांची गरज या मॅच मध्ये बुर्दुलला. विनंती मंचाशी संपर्क साधा. कॅप्टन ऑफ शिरवली मंचाशी संपर्क साधायचा. जयेश ठाकूर शिरवली टीजी यांचे जवळचे मित्र आहेत, त्यांना विनंती आपण या मंचावरती. सूरज आलेत. एज कदाचित बॉल चाललाय शॉर्ट थर्डला आणि पाहता पाहता एक धाव. हे एकच धाव रोखायचे कारण धावांची इन्व्हेस्टमेंट आता कमी उरले. ऑलरेडी त्यामधून 30 धावा खर्च झालेल्या आहेत. 15 पाहिजेत. 17 बॉलचा खेळ बाकी. भूषणने फार चांगली बॅटिंग केली. तिसरा लेफ्टी बॉलर आकाश भोईर, दुर्वेश मडवी आणि सूरज मात्रे आता आलाय. इवन आता लेफ्टी स्ट्रायकिंग एंडला देखील होतोय भूषण पाटील. 17 बॉल मध्ये 15 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय बुर्दुलला. पुढच्या दोन्ही संघांनी तयार राहा. बामल्ली आणि शिरवली या 2 संघांदरम्यानची पुढची लढत. फुल लाईन टाकलाय, लॉफ्ट केलाय, पण डीप मध्ये लॉंग ऑफ द फिल्डर. पहिली धाव पूर्ण करण्यात आले सहजरित्या. चांगला थ्रो येतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. सिंगलच्या साह्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 31. 16 बॉल 14. शांततेने सध्याचा खेळ या ओव्हर मधला आपण पाहतोय. पहिल्या 2 बॉल वरती तरी पण एक मोठा फटका या मॅचचं चित्र समीकरण पूर्णपणे खुलं करणार आहे. जर विकेट आले, डॉट बॉल आले तर टिकून राहील गेसर या मॅच मध्ये. फुल टॉस अराउंड द लेग बोल्ड अक्रॉस द बॅट. इफ यू मिस आय विल नेव्हर मिस. फलंदाज बाद. मेजवानी आहे तुमच्यासाठी एकनाथजी माई साहेब. यावेळेला थेट यष्टांवरती बॉल. 31 ला दुसरा झटका. सुधीरची विकेट आली आहे आणि लेफ्टी आता येतोय मैदानाच्या आतमध्ये. दुसरा लेफ्टी अजय बॉम्बे. बॉल बाकी आहेत या मॅच मधले अजूनही 15 आणि 15 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या 14. कमबॅकचे संकेत तर दिले सूरजने. लॉफ्ट केलाय समोर. लॉंग ऑफ द फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या बाउन्स वरती कव्हर करून थ्रो. सिंगल पूर्ण झालेली आहे. सिंगलच्या साह्याने धावसंख्येला आकार मिळतोय. स्कोमोझॉन 32. 32 धावा धाव फलकावरती. बॉल बाकी आहेत 14. 14 बॉल 13. मॅच क्लोज येत तर चालली आहे. सध्या या ओव्हर मध्ये काही मोठा फटका आला नाही, त्यामुळे सध्या असं वाटतंय घेसरने कमबॅक केलं या मॅच मध्ये. मात्र शॉर्ट ऑफ लेंथ पूल केलाय. डीप स्क्वेअर लेग. फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतात. पोहोचलेत. वेल जज कॅच. गोरख मांगरुलकरच्या झेलने डाव संपला. भूषण पाटीलचा आणखी एक धक्का बुर्दुलला. तिसरा झटका. 13 बॉल 13. या मॅच मध्ये बोकड भेटला वाटतं. 13 बॉल 13. या मॅच मध्ये कमबॅक आता होऊ शकतं. विकेट पडत चालल्यात. नवीन फलंदाज प्रतीक कोपरकर. सॉफ्ट हँड समोर खेळला हवेमध्ये. मिड ऑफ द फिल्डर रन आउट. संधी तर होती ती गमावली. चिकी सिंगल. स्कोमोझॉन 33. आफ्टर थर्ड ओव्हर 3 विकेट पडलेत. 12 बॉल 12 धावांची गरज.
सरपंच शिवाजी बाराम पाटील साहेब यांच्या सन्मानार्थ आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. सरपंच चषक 2025 माजी कार्यसम्राट सरपंच हेमंतजी मडवी साहेब देखील आपल्या मंचावरती आहेत. या सर्व व्यक्तिमत्वांचं योगदान राहिले पहिल्या पर्वाच्या भूतपूर्व यशानंतर. चेक पाहिजे जुल्या ग्रुप उसाटणे यांच्या माध्यमातून काढो प्रतीक कोपरकर साठी पाठोपाठ लगातार 2 षटकार, एकूण रोख रक्कम 8,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि सोमनाथ शेठ पाटील यांच्या माध्यमातून 2,000, एकूण 10,000. पाहुयात आता वाघ कुठून येतोय मैदानाच्या आतमध्ये. 33 ला 3 ओव्हर कंप्लीट, 12 बॉल 12. चौथा लेफ्ट आर्म बॉलर आला. लॉफ्ट केला, मिड विकेट, सीमा रेषा पार, षटकार. अकाउंट ओपन आहे. हेमंतजी मडवी यांचं अकाउंट ओपन आहे. हा जर षटकार आला तर 10,000. हेमंत मडवी यांच्या माध्यमातून 1,000 आहे ऐवा कॅश साठी. 11 बॉल 6, 12 बॉल 12च्या मॅच मध्ये स्ट्रॉंगली कमबॅक करत असताना गावदेवी क्रिकेट संघ बुरदुल प्रतीक कोपरकरच्या षटकाराने. हेलिकॉप्टर खोला टाकला, गॅप मध्ये बॉल, दुर्वेशची चेस मोठी, वेगाने आला, गुड फिल्डिंग, थ्रो करेल पण धावा सहजरित्या 2 पूर्ण झालेल्या. 2च्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली 41. 10 बॉल 4 धावांची गरज. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर थोडा मार पडला, त्यामुळे पुढे येत असताना आपण बघितलं पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या, लगेच सेकंड ओव्हरमध्ये दुर्वेशच्या विरुद्ध देखील 15 आल्या होत्या. 2 ओव्हर्समध्ये 29 धावा होत्या. थर्ड ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग केली, 4च झाल्या. मात्र या ओव्हरच्या सुरुवातीला 2 बॉलमध्ये 8, 10 बॉल 4ची मॅच. स्विच हिट, गॅप मध्ये बॉल, सीमा रेषा पार, चौकार, मॅच फिनिश. अभिनंदन, गावदेवी बुरदुलने पहिला विजय मिळवलाय सरपंच चषक 2025 मध्ये. सामनावीर नो डाऊट. पहिला डाव, शेवटचा षटक, 4 विकेट ज्याने काढले, विथ विकेट हॅट्रिक, 1 धावांचं षटक हाताळणारा अपकमिंग टॅलेंटेड यंगस्टर, उभरता सितारा, गावदेवी क्रिकेट संघ बुरदुलचा आदर्श पाटील, मॅन ऑफ द मॅच. प्रतीक कोपरकर आपण या पारितोषिक आहेत आपल्यासाठी. आदर्श सामनावीर आहेत आपण या. हार्ड लक टफ लक टीम रियांश जुआ 11 गावदेवी केसर.